कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. नमस्कार, मी प्रणाली भोसले. माझे कोकणच्या प्राईम टाइम बुलेटिनमध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते. बुलेटिनला सुरुवात करण्याआधी पाहूयात हेडलाईन्स. सामान्य नागरिकांच्या उपोषणासमोर प्रशासन झुकले. तिसऱ्या दिवशी अखेर उपोषणावर तोडगा. मंगेश मोरेंचे उपोषण तात्पुरते स्थगित. रायगडच्या पालकमंत्रीपदाचा तिढा अखेर सुटला. पालकमंत्रीपदी भरत गोगावले नियुक्त. शिवसेना कार्यकर्त्यांचा जोरदार जल्लोष. गणेशोत्सवासाठी नवी मुंबई वाहतूक शाखा सज्ज. महामार्गावर पार्किंग न करण्याच्या सूचना. गणेश भक्तांना प्रशासनाच्या सूचनांचे पालन करण्याचे आवाहन. आणि सिंधुदुर्गातील मळगावमध्ये 1.5 दिवसांसाठी नागोबाची प्रतिष्ठापना. दूध लाह्यांचा नैवेद्य दाखवत विधिवत पूजा. महिलांचा औसा, भजन आणि फुगड्यांचा कार्यक्रम. पाहूया सविस्तर वृत्त. खेडमधून मोठी आणि महत्त्वाची अपडेट. रस्त्याच्या दुरावस्थेविरोधात गेल्या 3 दिवसांपासून सुरू असलेल्या मंगेश मोरे यांच्या आमरण उपोषणाला अखेर तात्पुरता ब्रेक मिळाला. खेड रेल्वे स्टेशन ते भोसते, निळीक, अलसुरे आणि शिवबोरज मार्गाच्या दुरुस्तीच्या मागणीसाठी मंगेश मोरे उपोषणाला बसले होते. आज तिसऱ्या दिवशी दुपारी पंचायत समिती सदस्यांनी ग्रामस्थ आणि उपोषणकर्त्यांशी चर्चा केली. मात्र पहिल्या चर्चेतून ठोस तोडगा निघाला नाही आणि त्यानंतर दुपारी 3:30च्या सुमारास पंचायत समिती सदस्यांनी पुन्हा एकत्रित चर्चा करून मंगेश मोरे यांच्याशी संवाद साधला. यावेळी मागण्या सकारात्मक पद्धतीने पुढे नेल्या जातील आणि त्या मान्य करण्यासाठी आवश्यक कार्यवाही केली जाईल असे आश्वासन देण्यात आले. या चर्चेत राजू आमरे आणि शिवसेना तालुका प्रमुख सचिन धाडवे यांच्यासह संबंधित पदाधिकारी सहभागी झाले. अनेक मुद्द्यांवर चर्चा आणि विचार विनिमय झाल्यानंतर अखेर तोडगा काढण्यात आला. त्यानंतर मंगेश मोरे यांनी हे आश्वासन स्वीकारत 21 ऑगस्टपर्यंत आपले आंदोलन तात्पुरते स्थगित करण्याचा निर्णय घेतला. सचिन धाडवे यांच्या हस्ते ज्यूस पाजून मंगेश मोरे यांचे उपोषण स्थगित करण्यात आले. मात्र 21 ऑगस्टपर्यंत मागण्यांवर ठोस निर्णय झाला नाही तर पुन्हा आंदोलन छेडले जाईल आणि ते अधिक तीव्र असेल असा स्पष्ट इशाराही मंगेश मोरे यांनी दिला. त्यामुळे तिसऱ्या दिवशी उपोषणाला तात्पुरता ब्रेक मिळाला असला तरी 21 ऑगस्ट नंतर या रस्त्याच्या प्रश्नावर पुन्हा संघर्ष पेटणार का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. खेड रेल्वे स्टेशन ते भोसते, निळीक, अलसुरे आणि शिवबोरज मार्गाच्या दुरावस्थेविरोधात सामाजिक कार्यकर्ते मंगेश मोरे यांनी सुरू केलेल्या उपोषणाचा तिसरा दिवस आज निर्णायक ठरला. सकाळपासून वातावरण तापलेलं. ग्रामस्थ आक्रमक. प्रशासन आणि लोकप्रतिनिधींना जाब विचारला गेला, पण त्यानंतर निर्णायक चर्चा आणि अखेर शिवसेना तालुका प्रमुख सचिन धाडवे यांच्या हस्ते ज्यूस पाजून मंगेश मोरे यांचं उपोषण तात्पुरतं स्थगित करण्यात आलं. मुख्य म्हणजे मंत्र्यांच्या तालुक्यात आजही स्वातंत्र्याच्या 80 वर्षांनंतरही सामान्य जनतेला मूलभूत सुविधांसाठी आमरण उपोषणाचा मार्ग वापरावा लागतोय ही मोठी खंत आहे. उपोषणावर तोडगा निघाला, मात्र हा संघर्ष संपलेला नाही. 21 ऑगस्टपर्यंत मागण्यांवर ठोस निर्णय झाला नाही तर पुन्हा अधिक तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आलाय. 3 दिवसांपासून एकच मागणी. रस्ता द्या, पण केवळ आश्वासन नको. कामाचं लेखी आश्वासन द्या. खेड रेल्वे स्टेशन ते भोसते, निळीक, अलसुरे आणि शिवबोरज मार्गाच्या दुरावस्थेविरोधात सामाजिक कार्यकर्ते मंगेश मोरे उपोषणाला बसले. रस्त्याची दुरावस्था, खड्ड्यांमुळे वाहन चालकांचे हाल, ज्येष्ठ नागरिकांना होणारा त्रास आणि वाहनांच्या देखभाल दुरुस्तीचा वाढलेला खर्च या सगळ्या विरोधात मोरे यांनी आंदोलनाचं हत्यार उपसलं. पहिला दिवस गेला, दुसरा दिवसही गेला, पण मागणीवर ठोस निर्णय झाला नाही. मंगेश मोरे उपोषणावर ठाम राहिले आणि तिसऱ्या दिवशी आंदोलनाला वेगळंच वळण मिळालं. तिसऱ्या दिवशी सकाळपासून पंचायत समिती कार्यालयाचा परिसर घोषणांनी दुमदुमून गेला. परिसरातील वेगवेगळ्या गावांमधून ग्रामस्थ मंगेश मोरे यांच्या समर्थनार्थ एकवटले. पावसाची पर्वा नाही, उन्हाची पर्वा नाही, मागणी पूर्ण होईपर्यंत आंदोलन सुरू ठेवण्याचा निर्धार ग्रामस्थांनी व्यक्त केला. दरम्यान उपोषणकर्त्यांशी चर्चा करण्यासाठी पंचायत समिती सदस्य आणि जिल्हा परिषद सदस्य उपोषणस्थळी आले. उपोषण मागे घेण्यासाठी चर्चा सुरू झाली, पण चर्चेने तोडगा काढण्याऐवजी वातावरण आणखी तापलं. यापूर्वी दिलेल्या आश्वासनांचं काय झालं? आता पुन्हा केवळ आश्वासनावर विश्वास कसा ठेवायचा असे सवाल ग्रामस्थांनी लोकप्रतिनिधींना विचारले. ग्रामस्थांचा संताप स्पष्ट होता. तोंडी आश्वासन नकोत, लेखी द्या ही भूमिका ग्रामस्थांनी घेतली. चर्चेतून तातडीचा तोडगा न निघाल्याने
वातावरण आणखी तणावपूर्ण झालं आणि अखेर पंचायत समिती सदस्यांनी उपोषण स्थळावरून माघार घेतली. पण कहाणी इथेच संपली नाही. दुपार सरत होती, सकाळचा तणाव कायम होता. मात्र पडद्यामागे पुन्हा एकदा हालचाली सुरू झाल्या. पंचायत समिती सदस्यांनी आपसात चर्चा केली. मंगेश मोरे यांच्या मागण्यांवर काय मार्ग काढता येईल यावर विचार विनिमय झाला आणि दुपारी साधारण 3:30च्या सुमारास पुन्हा एकदा लोकप्रतिनिधी उपोषणस्थळी दाखल झाले. यावेळी चर्चेचा सूर वेगळा होता. मंगेश मोरे यांच्या मागण्यांवर सकारात्मक पद्धतीने पुढे जाण्याचं आश्वासन देण्यात आलं. या चर्चेत बापू आमरे तसेच शिवसेना तालुका प्रमुख सचिन धाडवे सहभागी झाले. अनेक मुद्द्यांवर चर्चा झाली, मागण्यांवर विचार मंथन झालं आणि अखेर 3 दिवसांच्या आंदोलनावर तात्पुरता तोडगा निघाला. नमस्कार. आज या ठिकाणी मोरे साहेबांनी दादांच्या भाईंच्या शब्दाला मान देऊन गेले 3 दिवस जे उपोषण चालू ठेवलं ते उपोषण आज या ठिकाणी स्थगित केलेलं आहे. मी या ठिकाणी गेले 8 दिवस यांचं पत्र आल्यानंतर आम्ही मंत्रालयामध्ये गेल्या 18 तारखेला तिथल्या सदस्यांना, पाटील मॅडम असतील, आमरे मॅडम असतील, यांना घेऊन स्वतः ठिकाणी मी गेलो होतो आणि जे आपली रस्त्याचं कमी जे प्रोसिजर आपण जे PWकडे वर्ग करायचं काम चालू आहे ते लवकरात लवकर या ठिकाणी आपण पूर्ण करून घेऊ. जिल्हा परिषदेच्या माध्यमातून आपण ह्या रस्त्याला 2.5 कोटीची मागणी केलेली आहे आणि तसा प्रस्ताव शासनाकडे गेलेला सुद्धा आहे. पण त्यासाठी आपण पहिल्यांदा हा रस्ता वर्ग होणं गरजेचं आहे. रस्ता वर्ग झाल्यानंतर ते सुद्धा प्रोसिजर लवकर लवकर पूर्ण करून जिल्हा परिषद सदस्य म्हणून पाटील मॅडम असतील, आपल्या आमरे मॅडम असतील, ह्यांना सोबत घेऊन आपण त्या रस्त्याचं काम अतिशय चांगल्या पद्धतीनं लवकरात लवकर ह्या ठिकाणी पूर्ण करून घेऊ. आणि आता आपण जे खड्डे भरण्याचं काम चालू केलेलं आहे, म्हणजे चालू होईलच या 2-3 दिवसामध्ये. आज एस्टिमेटला अधिकारी गेलेत, त्यासोबत तिथले दोन्ही जिल्हा परिषद सदस्य असतील आणि अन्य आम्ही त्या ठिकाणी पदाधिकारी असू, आमच्या सर्वांच्या माध्यमातून त्या ठिकाणी अतिशय चांगलं काम या रस्त्याचं या ठिकाणी आपण पूर्ण करू आणि ह्यापुढे तुमच्यावरती उपोषणाची वेळ येणार नाही असा शब्द या ठिकाणी मी नक्कीच दादांच्या आणि भाईंच्या वतीनं आपल्याला सांगून देतो. लोकप्रतिनिधींकडून मिळालेल्या आश्वासनांचा विचार केल्यानंतर मंगेश मोरे यांनी आंदोलन तात्पुरतं स्थगित करण्याचा निर्णय घेतला. मात्र हा पूर्णविराम नाही, हा केवळ तात्पुरता ब्रेक आहे. आज आपला निर्णय असा झाला की आमचे सचिनजी धावडे तालुका प्रमुख आहेत कोण आणि राजीव आमरे आणि त्यांचं काय सिस्टम मंडळ आपल्या भेटीसाठी आलेलं. त्यांनी आम्हाला आता आश्वासन दिले नाहीत की आम्ही माननीय राज्याचे पर्याय मंत्री रामदासभाई कदम आणि माननीय राज्यमंत्री योगेशदादा कदम यांच्या समन्वयाने त्यांनी आम्हाला सांगितले की जो वर्ग होणार आहे रोड तो आम्ही या लवकरात लवकर वर्ग करून पुढील जो रस्ता आहे तो लवकरात लवकर करू. त्याच्यासाठी 21 तारखेला मीटिंग त्यांनी घेतलेली आहे आमच्या सगळ्या सभासदांची. म्हणजे आम्हाला ठराविक जणांना बोलवले नाहीत. त्या 21 तारखेला कधी वर्ग होईल ते सांगणार आहेत. जर आम्हाला जर वाटलं की बा हे वर्ग आता होत आहेत की 2 महिन्यात 3 महिन्यात होईल तर आम्ही बोललो ठीक आहे होईल. पण नंतर बोलतील ती प्रोसिजर चालू आहे किंवा त्यांनी काय असं बोलले तर मग आम्हाला परत जे स्थगित उपोषण केले त्या उपोषणचा परत आम्हाला मार्ग अवलंबा लागणार आहे. तर तसे त्यांनी राजू आंबे आणि सचिनजी तावडे यांनी असं लेखी आले की तुम्हाला अवलंबावं लागणार नाही की तुमची मागणी ती पुरीच होईल आणि लवकर आम्ही मंजूर करूया, तुम्हाला आम्ही लेटर पण देऊ. आणि अखेर शिवसेना तालुका प्रमुख सचिन धाडवे यांच्या हस्ते ज्यूस पाजून मंगेश मोरे यांचं आमरण उपोषण तात्पुरतं स्थगित करण्यात आलं. 3 दिवसांचा संघर्ष, 3 दिवसांचं उपोषण, ग्रामस्थांचा आक्रोश आणि अखेर चर्चेतून मिळालेलं आश्वासन यामुळे आंदोलनाला सध्या तात्पुरता ब्रेक मिळाला. मात्र मंगेश मोरे यांनी स्पष्ट केलंय 21 ऑगस्टपर्यंत मागण्यांवर योग्य निर्णय झाला नाही तर आंदोलन पुन्हा सुरू केलं जाईल आणि यावेळी आंदोलन अधिक तीव्र आणि उग्र असेल असा इशारा देखील देण्यात आलाय. म्हणजेच आज ज्यूसचा घोट घेऊन उपोषण थांबलं असलं तरी रस्त्याचा प्रश्न संपलेला नाही. 3 दिवसांच्या उपोषणानंतर मंगेश मोरे यांनी सध्या आपलं आंदोलन स्थगित केलंय. मात्र ग्रामस्थांच्या मागण्या पूर्ण करण्यासाठी आता प्रशासन आणि लोकप्रतिनिधींसमोर 21 ऑगस्टची मुदत आहे. या मुदतीत ठोस निर्णय झाला तर आंदोलनाचा प्रश्न इथेच मिटू शकतो. पण मागण्या प्रलंबित राहिल्या तर याच ठिकाणी पुन्हा आंदोलनाचा आवाज घुमण्याची शक्यता आहे. माझे कोकणसाठी सागर कदम, खेड, रत्नागिरी.
रत्नागिरी जिल्ह्यातील खेड बस स्थानकाच्या दुरावस्थेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आलाय। बस स्थानकाच्या प्रवेशद्वारावरच तब्बल 1 ते 1.5 फूट खोल भगदाड पडल्यानं प्रवासी आणि विद्यार्थ्यांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे। या खड्ड्यांचा फटका केवळ प्रवाशांनाच नाही तर बस स्थानकात प्रवेश करणाऱ्या प्रत्येक एसटी बसेसना देखील बसत आहे। खड्ड्यांमधून मार्ग काढताना बसेसना मोठी कसरत करावी लागते। त्याचबरोबर दुचाकीस्वार आणि पादचाऱ्यांसाठी देखील ही परिस्थिती धोकादायक बनली आहे। विशेषतः गर्दीच्या वेळी या भगदाडामुळे अपघाताचा धोका वाढलाय। त्यामुळे बस स्थानकाच्या प्रवेशद्वारावरील खड्डे आणि भगदाड तातडीनं बुजवावेत अशी मागणी प्रवासी आणि विद्यार्थ्यांकडून होत आहे। प्रशासन या समस्येकडे कधी गांभीर्यानं लक्ष देणार असा सवाल आता उपस्थित केला जातोय। महाड MIDC मधील इंडो अमाइन्स या रसायन कंपनीत झालेल्या भीषण HCl वायुगळतीच्या घटनेनंतर तणावाचं वातावरण निर्माण झालंय। शनिवारी 15 ऑगस्ट रोजी संध्याकाळी 6 वाजता ही दुर्घटना घडली होती। या दुर्घटनेतील एका कामगाराचा उपचारादरम्यान मृत्यू झाला असून रविवारी आणखी एकाचा मृत्यू झाला। त्यामुळे या घटनेतील मृतांचा आकडा आता 2 वर पोहोचलाय। दरम्यान महाड तालुक्यातील बोरगाव येथील वांद्रे कुटुंबियांसह ग्रामस्थांनी महाड MIDC पोलीस ठाण्याला गराडा घातला। कंपनीकडून आमच्या मागण्या मान्य होईपर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नाही अशी भूमिका नातेवाईकांनी घेतली आहे। मोठ्या संख्येने ग्रामस्थ आणि नातेवाईक उपस्थित राहिल्यानं कंपनीच्या गेटवर तसेच MIDC पोलीस ठाण्यासमोर तणावाचं वातावरण निर्माण झालंय। रायगडच्या पालकमंत्रीपदाचा तिढा अखेर सुटला असून मंत्री भरत गोगावले यांची रायगडच्या पालकमंत्रीपदी नियुक्ती करण्यात आली आहे। नियुक्तीची घोषणा होताच महाडमध्ये शिवसेना कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचं वातावरण पाहायला मिळालं। ठिकठिकाणी कार्यकर्त्यांनी फटाक्यांची आतिषबाजी करत आणि गुलालाची उधळण करत जल्लोष साजरा केला। भरत गोगावले यांना रायगडच्या पालकमंत्रीपदाची जबाबदारी मिळाल्यानं त्यांच्या समर्थकांमध्ये मोठा उत्साह दिसून आला। कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी करत आनंद व्यक्त केला। पालकमंत्री म्हणून भरत गोगावले यांच्याकडे आता रायगड जिल्ह्याची जबाबदारी आली आहे। त्यांच्या नियुक्तीमुळे शिवसेना कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचं वातावरण निर्माण झालं असून महाडसह जिल्ह्यात विविध ठिकाणी जल्लोष करण्यात आला। अखेर रायगड जिल्ह्याच्या पालकमंत्रीपदाचा निर्णय झाला असून महाड पोलादपूर माणगाव विधानसभा मतदारसंघाचे आमदार आणि राज्याचे रोजगार हमी फलोत्पादन व खारभूमी विकास मंत्री भरत गोगावले यांची रायगडच्या पालकमंत्रीपदी नियुक्ती झाली आहे। या नियुक्तीची घोषणा होताच माणगावमध्ये शिवसेना आणि युवासेना पदाधिकारी कार्यकर्त्यांनी जोरदार जल्लोष केला। माणगाव बस स्थानकासमोर फटाक्यांची आतिषबाजी करत आणि एकमेकांना पेढे भरवत आनंद व्यक्त करण्यात आला। यावेळी भरतशेठ गोगावले यांचा विजय असो अशा घोषणांनी परिसर दुमदुमून गेला। या जल्लोषात शिवसेना, युवासेना, महिला आघाडी आणि विविध संलग्न संघटनांचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते। गोगावले यांच्या पालकमंत्रीपदामुळे रायगडमधील प्रलंबित विकास कामांना गती मिळेल असा विश्वास शिवसेना पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केला। रस्ते, पाणी, आरोग्य, शिक्षण, रोजगार आणि पर्यटनाच्या प्रश्नांना प्राधान्य मिळण्याची अपेक्षा आता व्यक्त होती आहे। गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर कोकणात जाणाऱ्या लाखो गणेश भक्तांचा प्रवास सुरक्षित आणि सुरळीत व्हावा यासाठी नवी मुंबई वाहतूक शाखेनं तयारी सुरू केली आहे। याच पार्श्वभूमीवर पळसपे वाहतूक शाखेच्या वतीनं गोवा महामार्गावरील हॉटेल आणि धाबा व्यावसायिकांची विशेष बैठक घेण्यात आली। गणेशोत्सवात महामार्गावर वाहनांची वर्दळ वाढत असल्यानं वाहतूक कोंडी टाळण्यासाठी हॉटेल आणि धाब्यांसमोर योग्य पार्किंग व्यवस्था करण्याच्या सूचना देण्यात आल्या। महामार्गाच्या कडेला वाहने उभी राहणार नाहीत याची काळजी घेण्याचं आवाहन करण्यात आलं। गणेश भक्तांच्या सोयीसाठी हॉटेल आणि धाब्यांवरील स्वच्छतागृहे प्रवाशांसाठी उपलब्ध करून देण्याच्या सूचना देखील देण्यात आल्यात। वाहन महामार्गावर बंद पडल्यास तातडीने हटवण्यासाठी क्रेन तर अपघाताच्या वेळी जखमींना वैद्यकीय मदत मिळवण्यासाठी रुग्णवाहिकांची व्यवस्था सज्ज ठेवण्यात आली आहे। वाहतूक पोलीस अधिकारी आणि कर्मचारी बंदोबस्तासाठी तैनात राहणार असून प्रवाशांनी प्रशासनाला सहकार्य करण्याचं आवाहन करण्यात आलं आहे। ही आजची बैठक आहे ती आगामी जो आपला गणेशोत्सव आहे त्या गणेशोत्सव 14 सप्टेंबरला आहे। यावेळेला शनिवार रविवार जोडून आलेला आहे आणि मुंबई गोवा रोड हा आपल्या नवी मुंबईच्या हद्दीमध्ये 00 पासून ते 16 किलोमीटरपर्यंत आहे, म्हणजे खारपाड्यापर्यंत आहे। याच्यामध्ये ज्या वेळेला इथे हॉटेल्स जवळजवळ 26 हॉटेल्स आहेत रोडला आणि हॉटेल्स असल्यामुळे या रोडला जेव्हा गणेश भक्त जातात त्यावेळेला हॉटेल्सला थांबत असतात आणि हॉटेलला थांबल्यानंतर तिथे बरीचशी वाहतूक कोंडी होत असते। तर त्या अनुषंगाने ती वाहतूक कोंडी होऊन जे गणेशोत्सव जातात रोडने त्यांना सुखकर आणि व्यवस्थित जावेत आणि कुठली वाहतूक कोंडीला त्यांना त्रास होता कामा नये या अनुषंगाने त्यांना नियोजन करण्याबाबत त्यांनी मीटिंग घेण्यात आली होती। त्याच्यामध्ये त्यांना आम्ही वॉर्डन्स नेमायला सांगितलेले आहेत। वॉर्डन्स नेमल्यानंतर त्यांना आम्ही प्रशिक्षण देण्याचंही सांगितलेलं आहे। त्यानंतर काही म्हणजे त्यांचे वॉशरूम्स आहेत ते वॉशरूमही जनरल पब्लिक जर आलं तर त्यांनाही यूज करण्यासाठी त्यांना ते द्यावेत
ते करावेत. परत काही त्यांच्या समोर हॉटेलच्या समोर त्यांनी लाईट्स वगैरे लावावेत जेणेकरून रस्त्यावरही लाईट होऊन जाईल, त्याचा उपयोग होईल. काही त्यांना फर्स्ट एडचे साहित्य पण आम्ही ठेवायला सांगितले. जर एखादा भाविकाला अचानक जर काय मदत लागलीच तर ती त्यांनी तिथे पुरवण्यात येईल असंही आम्ही केलेलं आहे. कुठल्याही गाड्या ब्रेकडाऊन झाल्या हे झाल्या तर त्यासाठी आम्ही ऑन कॉल मेकॅनिक तसेच हायड्रा तसेच आमचे क्रेन्स या आम्ही पळसपे फाटा तसंच मध्ये गणेश हॉटेल आपलं चंदर विश्रांती या हॉटेलचे येते तसेच आपलं खारघर टोलनाका या 3-4 ठिकाणी आम्ही ठेवलेले आहेत. तसंच आता रोडच्या साईड पट्टे आम्ही आता व्यवस्थित करून घेत आहोत जेणेकरून ट्रॅफिक जास्तीत जास्त फ्लो व्यवस्थित व्हावा. मध्येच आम्ही वॉच टॉवरही करण्याची आम्ही नियोजन केलं आहे यावर्षी. वॉच टॉवर केल्याने काय होईल, हा रस्ता सरळ नाही आहे, काही बरेचसे वाकडा तिकडा आहे, त्यामुळे आम्हाला वॉच म्हणजे लांबचं दिसावं किंवा हे करावं आणि जेणेकरून तिथे कुठल्याही प्रकारे वाहतुकीचा अडथळा झाला असेल हे झालं असेल तर पटकन आमचे अंमलदार पोचावेत. त्या वॉच टॉवरवर PS सिस्टीम असेल, लाईटची व्यवस्था असेल, अशा पद्धतीने सगळं नियोजन आमचं चाललेलं आहे. आणि जास्तीत जास्त लोकांना कुठल्याही प्रकारचे अडथळे येऊ नये या अनुषंगाने आम्ही तसंच CFSना पण आम्ही बोलवलं होतं. CFSच्या आम्ही आता अध्यादेश शिकतो की वाहतूक त्यांना अवजड वाहने बंद केली जातात. मग ती बंद केली जातात त्यांनी कुठलेही त्या वेळेत किंवा याच्यामध्ये कुठलीही वाहनं सोडू नयेत असंही त्यांना अपील करण्यात आलेलं आहे. आणि या वर्षीचा गणेशोत्सव सुखकर आणि याच्यात जाऊ कुठल्याही प्रकारच्या अडीअडचणी वाहतूक कोंडी होणार नाही या अनुषंगाने आमचे पूर्णतः आम्ही प्रयत्न करत आहोत. आमच्या वरिष्ठांनी सांगितलेल्या सूचनेप्रमाणे आम्ही सर्वांना अगोदरच अवगत करून आत्तापासूनच सुरुवात करून आम्ही ज्या काही सूचना दिल्यात त्याचे ते पालन करून त्या पूर्ण करून घेऊन वाहतूक एकदम सुखकर आणि बिनधास्त आणि निर्दोषपणे व्हावी असे त्यांना आम्ही सोय आमच्या पद्धतीने करून देत आहोत. आम्ही नियोजन आता साहेबांनी सांगितल्याप्रमाणे आम्ही ते नियोजन व्यवस्थित करणार. म्हणजे बसण्यासाठी वगैरे ते आम्ही करणार आहोत. साहेब बोलले त्या पद्धतीने आम्ही सगळं काही करणार आहोत. शौचालय वगैरे आमचे यूज त्यांना करायला देणार होतं हॉटेलचं व्यवस्थित स्वच्छ वगैरे ठेवणार ते एकदम. पार्किंगसाठी पण आम्ही एक्स्ट्रा वॉचमॅन वगैरे ठेवणार. नियोजन कटिबंध आम्ही करणार ते. रोह्यात जनरल मजदूर सभा ठाण्याच्या वतीनं कामगार प्रशिक्षण शिबिराचं आयोजन करण्यात आलं. नवीन 4 कामगार संहितांमुळे कामगारांच्या नोकरीच्या अटी, सामाजिक सुरक्षा, किमान वेतन आणि कामाच्या पद्धतीवर परिणाम होण्याची शक्यता असल्याने कामगारांनी आपल्या हक्कांबाबत सजग राहून संघटित होणे गरजेचे असल्याचे कामगार नेते संजय वडावकर यांनी सांगितले. यावेळी ॲडव्होकेट अनिरुद्ध कोयंदे यांनीही मार्गदर्शन केले. संजय वडावकर यांनी कंपनीकडून कामगारांमध्ये अस्थिरता निर्माण केली जात असल्याचा आरोप केला. युनियन संपुष्टात आल्यास कामगारांना अचानक कामावरून कमी करण्याचा धोका निर्माण होऊ शकतो. तसेच किमान वेतन, PF आणि ESIC सारख्या हक्कांवर गदा येण्याची शक्यता त्यांनी व्यक्त केली. 300 पर्यंत कामगार असलेल्या कंपन्यांबाबतच्या बदलांमुळे नोकरीच्या सुरक्षिततेवर परिणाम होऊ शकतो असे देखील त्यांनी सांगितलं. कामगारांनी आपल्या हक्कांसाठी सजग आणि संघटित राहावं असं आवाहन शिबिरातून करण्यात आलंय. सावंतवाडी तालुक्यातील मळगाव येथील गोसावी घराण्यात नागपंचमीची 200 ते 300 वर्षांची परंपरा आजही जपली जाते. यंदाही नागपंचमीच्या निमित्तानं 5 फणांच्या नागाची 1.5 दिवसासाठी प्रतिष्ठापना करून विधिवत पूजा करण्यात आली. नागपंचमीच्या पूर्वसंध्येला ब्राह्मण भोजन आणि एकादशणी करण्यात आली. पंचमीला सकाळी नागाची मूर्ती आणून आकर्षक आरास तयार करण्यात आली आणि दूध लायांचा नैवेद्य दाखवण्यात आला. इतर ठिकाणी नागाची मूर्ती एकाच दिवशी विसर्जित केली जाते. मात्र मळगावच्या गोसावी घराण्यात 1.5 दिवस नागपूजन करण्याची परंपरा आहे. दुसऱ्या दिवशी सकाळी किंवा दुपारी नागाला करंजांचा नैवेद्य दाखवला जातो. त्यानंतर सायंकाळी अळवाच्या पानामध्ये नागाचे विसर्जन केले जाते. यानिमित्त महिलांचा औसा तसेच भजन आणि फुगड्यांचे कार्यक्रमही आयोजित करण्यात आले. थाटात साजरी म्हणजे जवळजवळ 200-300 वर्षापूर्वीपासून आमचा हा परंपरा आहे. म्हणजे वडलोपार्जित आजोबांपासून वगैरे परंपरा ही चालू आमची झालेली आहे काय. आणि मळगाव गावामध्ये म्हणजे एकमेव आमच्या ठिकाणी ही 5 फड्याचा नागोबा आम्ही पूजवतो काय. त्याचप्रमाणे पातोळ्याचा निवेद पहिल्या दिवशी काय. दुसऱ्या दिवशी आम्ही गावठी तुपात करंज्या बनवणार आहोत काय. त्याच्यानंतर आजच्या दिवशी महाप्रसाद जेवणाचा कार्यक्रम दुपारी होणार आहे. संध्याकाळी मग चहा वगैरे ती फराळ वगैरे रात्री भजनाचा 2-3 भजनं आमच्याकडे चालूच असतात. सजावट केलेली आहे, काय विशेष आहे त्याच्यात? सजावट म्हणजे स्वामी समर्थांचा देखाव मी ह्या ठिकाणी केलेला आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे राकोड तोड्या वडाची फांदी तोडताना वारुळात पडल्यानंतर ते वारुळातून स्वामी समर्थ प्रकट जातात तो देखावा केला आहे. आणि खास करून त्याचं सगळं मी ह्या ठिकाणी हे वनस्पती म्हणजे आपली रेग्युलर लावलेली आहे. म्हणजे प्लॅस्टिक ह्याचे काही उपयोग केलेला नाही मी.
हिंदू संस्कृतीतील पवित्र श्रावण मासानिमित्त रत्नागिरीत सकल हिंदू समाजाच्या वतीनं कावड यात्रेचं आयोजन करण्यात आलं। या कावड यात्रेला खेडशी येथून सुरुवात झाली। या यात्रेसाठी भारतातील पवित्र नद्या आणि सरोवरांमधून जलसंकलन करण्यात आलंय। श्रावण मासाच्या निमित्तानं आयोजित या पायी कावड यात्रेत मोठ्या संख्येनं भाविक सहभागी झाले। विशेष म्हणजे महिलांनी या यात्रेत उत्स्फूर्त सहभाग नोंदवला। पारंपरिक श्रद्धा आणि भक्तिभावाच्या वातावरणात कावड यात्रा पार पडली। यावेळी सकल हिंदू समाज बांधव शैलेश बेरडे यांनी यात्रेबाबत माहिती दिली। श्रावण मासाच्या निमित्तानं आयोजित करण्यात आलेल्या कावड यात्रेमुळे रत्नागिरीत भक्तिमय वातावरण पाहायला मिळालं। पेण येथील सफर सह्याद्रीचे परिवाराच्या वतीनं दुर्ग मिरगड येथे दुर्गा संवर्धन मोहीम उत्साहात राबवण्यात आली। छत्रपती शिवाजी महाराजांनी उभारलेल्या हिंदवी स्वराज्याच्या गडकोटांचे संवर्धन आणि जतन करण्याच्या उद्देशाने रविवारी 16 ऑगस्ट रोजी ही मोहीम घेण्यात आली। यावेळी 30हून अधिक शिवभक्तांनी गडावरील अनेक वर्षांपासून गाळ, माती आणि दगडांनी भरलेल्या पाण्याच्या टाकीच्या स्वच्छतेसाठी श्रमदान केले। सकाळी अवजारांची आणि ध्वजस्तंभाची पूजा करून मोहिमेला सुरुवात झाली। त्यानंतर टाकीतील पाणी उपसून गाळ, चिखल आणि दगड बाहेर काढण्यात आले। अनेक वर्षांचा गाळ असल्याने काम कठीण होते। वनपरिक्षेत्र अधिकारी वडखळ यांच्या सहकार्यानं मोहिमेची पाहणी करण्यात आली। टाकी स्वच्छतेचं काम अद्याप पूर्ण झालेलं नसून आगामी काळात आणखी मोहिमा राबवण्याचा निर्धार करण्यात आला। खेड येथील अलमदीना वेलफेअर असोसिएशन द्वारा संचलित MI हजवानी इंग्लिश मीडियम स्कूल अँड ज्युनियर कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी शिष्यवृत्ती परीक्षेत उज्ज्वल यश संपादन केले। एप्रिल 2026 मध्ये झालेल्या शिष्यवृत्ती परीक्षेत शहरी भागातील जिल्हास्तरीय गुणवत्ता यादीत शाळेच्या 4 विद्यार्थ्यांनी स्थान मिळवलं। प्राथमिक विभागातील इयत्ता 4थीचा जोहान जाकीर हुसेन गोंधळेकर याने गुणवत्ता यादीत 49वा क्रमांक मिळवला, तर माध्यमिक विभागातील इयत्ता 7वीचे अहमद आशिक अली चोगले याने 41वा, सफवान जावेद मुकादम यांनी 57वा आणि आयशा वसीम राजा शेख यांनी 69वा क्रमांक मिळवला। विद्यार्थ्यांच्या यशासाठी शिक्षकांनी विशेष मार्गदर्शन आणि मेहनत घेतली। चालक मंडळ, मुख्याध्यापिका सलवा तिसेकर, शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे कौतुक केले। हर घर तिरंगा अभियानात सिंधुदुर्ग जिल्ह्यानं दमदार कामगिरी केली आहे। सेल्फी विथ तिरंगा उपक्रमात सावंतवाडी विधानसभा मतदारसंघानं राज्यात थेट दुसरा क्रमांक पटकावलाय, तर आंबोली मंडळाने तब्बल 1050 अटेंडन्सची नोंद करत सिंधुदुर्ग जिल्ह्यात प्रथम क्रमांक मिळवलाय। कणकवली विधानसभा मतदारसंघाने राज्यात 6वा, तर कुडाळ विधानसभा मतदारसंघाने 10वा क्रमांक मिळवला। पुढील अभियानात सिंधुदुर्गला राज्यात पहिल्या क्रमांकावर नेण्याचा संकल्प भाजप युवा नेते विशाल परब यांनी व्यक्त केला। संपूर्ण विधानसभेमध्ये तिन्ही तालुक्यातील प्रत्येक गावागावात, तळागाळात, प्रत्येक बूथवरील प्रत्येक व्यक्तीपर्यंत तिरंगा रॅलीचं आयोजन कसं करावं आणि कसं लोकांना आपल्या कार्यक्रमापर्यंत आणावं, हे एकत्रित एक मंडळींनी कार्यक्रम केल्याबद्दल मनापासून मी सर्वांचं धन्यवाद। सर्व मंडल अध्यक्षांनी मनापासून आपल्या मंडळामध्ये कार्य केलं, याबद्दल मी नमस्कार माझ्या मंडल अध्यक्षांना करतोय, कारण त्यांचा आयोजनामध्ये खूप मोठा भाग होता। मी संपूर्ण माझ्या सर्व नेत्यांना, माझ्या कार्यकर्त्यांना मनापासून भारतीय जनता पार्टीचा एक कार्यकर्ता म्हणून मी पुन्हा एकदा सर्वांना नमस्कार करतोय। रोह्यात स्वातंत्र्य दिनाच्या निमित्तानं रंग ढोलकीचे अनोख्या संगीत कार्यक्रमाची सुरेल मैफिल रंगली। वरदाई चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीनं CD देशमुख हॉलमध्ये आयोजित या कार्यक्रमाला हजारो संगीतप्रेमी नागरिकांनी उपस्थिती लावली। ढोलकी वादक निलेश परब आणि त्यांच्या सहकाऱ्यांच्या अप्रतिम वादनानं रसिक मंत्रमुग्ध झाले। निलेश परब आणि कृष्णा मुसळे यांच्या ढोलकी वादनातील जुगलबंदीनं कार्यक्रमाला विशेष रंगत आणली। नव्या जुन्या लोकप्रिय गीतांसोबत विविध ताल लयींच्या सादरीकरणाला रसिकांनी टाळ्यांच्या कडकडाटात दाद दिली। यावेळी निलेश परब यांनी विद्यार्थ्यांनी संगीत आणि वादन कलेत पुढे यावे असे आवाहन केले। वरदाई चॅरिटेबल ट्रस्टच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना आवश्यक वाद्य उपलब्ध करून देण्यासोबतच वेळ मिळेल तेव्हा मोफत वादन प्रशिक्षण देण्याचे आश्वासन देखील त्यांनी दिले। सूत्रसंचालक पुष्कर श्रोत्री यांनी तरुणांनी संगीत आणि ढोलकी वादकांची माहिती सोशल मीडियावर शेअर करण्याचं आवाहन केलं। आपण तमाम रोहेकर संगीतप्रेमी नागरिक बंधू भगिनी आणि सहकारी मित्रांनो, गौरवशाली भारताच्या स्वातंत्र्य दिनाच्या मनपूर्वक हार्दिक शुभेच्छा। निलेश आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांनी ज्या पद्धतीने फडापासून ते इथपर्यंत आणि खरं तर उत्तरार्धात याच्याही पेक्षा अधिक, कारण उत्तरार्ध बघितल्याशिवाय पूर्वार्धाचा आनंद मिळणार नाही आणि उत्तरार्ध बघितल्याशिवाय नेमकी काय कला आहे ते सुद्धा तुम्हाला अनुभवता येणार नाही। विलेपार्ल्याला त्याच कार्यक्रमामध्ये मी गेलो होतो आणि विलेपार्ल्या जसं
महत्त्वाचं म्हटलं जातं. पुणे जसं काय पुणे जसं विले पार्ले तसं काय, तिथे बोलणं म्हणजे सोपं नाही. तसं रोह्यामध्ये सुद्धा रसिक संगीतप्रेमी आहेत. हे सुद्धा तुम्ही सगळं महाराष्ट्रात, देशभरात, देशाच्या बाहेरही फिरत असतात. पण आज आम्हाला सर्वांनाच अभिमान आहे, तुम्ही दाखवलेलं सगळंच वाद्यांचा प्रत्येक प्रकार आणि त्याच्यामध्ये ज्या पूर्णपणाने समर्पित होत तुम्ही ज्या पद्धतीने वाद्य वाजवता, गोंधळ करत असताना, गोंधळ या ठिकाणी होत असताना तुम्ही पायामध्ये धरून इतकं कष्ट घेत होतात. तुमची ढोलकीवरची थांब, कृष्णाची ढोलकीवरची थांब. खरं तर तुमचे वडील पांडुरंगजी, त्यांचा माझा खूप जुना स्नेह आणि त्याच्यामुळे त्यावेळेपासूनच हे सगळं अनुभवत आलो. आणि आज तुम्ही सगळेजण हा एक नवीन प्रयोग घेऊन महाराष्ट्रामध्ये जातात. मला विश्वास आहे की तुमचं हे कौशल्य सीमा पारही जाईल. अटकेपार जसं गेलं तसंच या देशाच्या सीमा ओलांडून पलीकडं निश्चितपणे जाईल. 1992 सालापासून मी रोह्यामध्ये मराठी नाटकाच्या निमित्तानं वारंवार यायचो आणि याच चिंतामणराव देशमुख सभागृहामध्ये नाटकाचे प्रयोग केले. मध्यंतरीच्या काळामध्ये हे सभागृह बंद होतं आणि या सभागृहाचं नूतनीकरण केल्यानंतर मी 2 प्रयोग इथे लागोपाठ केले. हे सभागृह, त्याचं नूतनीकरण, त्यासाठी दिलेला वेळ, त्यासाठी केलेल्या बारीक सारीक गोष्टींचा विचार हा इथे आल्यानंतर प्रयोग करताना जाणवला आणि हे ज्यांच्या अथक प्रयत्नातून झालं आहे असं कळलं. त्यांचीही भेट झाली. ते म्हणजे आपले लाडके नेते माननीय श्री सुनीलजी तटकरे आणि त्यांची कन्या. सो ह्यांच्याबरोबर भेट झाल्यानंतर त्यांच्या नुसत्या आयोजन आणि नियोजनाचाच मला लाभ घेता आला असं नाही, तर त्यांच्या आदरातिथ्याचा सुद्धा मला लाभ घेता आला. इथे 2 कार्यक्रम केले. तेव्हा मुंबईतनं निघाल्यापासून इथे येऊन कार्यक्रम सादर करून पुन्हा मुंबईमध्ये जाईपर्यंत आदितीताई असतील, सुनीलजी असतील आणि त्यांची संपूर्ण टीम असेल, ह्यांनी आमची वेळोवेळी इतकी काळजी घेतली. नुसती काळजी नाही घेतली तर आमचे लाड पुरवले. एवढं छान नियोजन इथे रोहेकरांच्या वतीनं ह्या पंचकृषीतल्या सगळ्या संगीतप्रेमींसाठी, रसिक प्रेक्षकांसाठी त्यांनी हे पाऊल उचललं आणि इथे वारंवार येण्याची संधी मला मिळो, इथे वारंवार माझी कला सादर करण्याची संधी मला मिळो आणि त्यानिमित्तानं पुन्हा एकदा तटकरे कुटुंबियांची पुन्हा एकदा त्यांच्या आदरातिथ्याचा आस्वाद आणि लाभ मला घ्यायला मिळो अशीच प्रार्थना करतो. धन्यवाद. यासह बुलेटिनमध्ये वेळ झाली. इथेच थांबण्याची. भेटूयात नवीन बुलेटिनसह. तोपर्यंत तुम्ही कुठेही जाऊ नका. पाहत राहा फक्त माझे कोकण.